नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आंब्याच्या झाडाची छाटणी कशी आणि का करावी। आपल्याला जर झाडापासून भरघोस उत्पादन हवे असेल, झाड निरोगी ठेवायचे असेल, झाडाचा आकार योग्य ठेवायचा असेल आणि झाडाचे खोड मजबूत करायचे असेल तर झाडाची छाटणी करणं फार गरजेचं आहे। चला तर मग बघूया आंब्याच्या झाडाची छाटणी कशी करावी। झाडाची छाटणी करण्याअगोदर योग्य साधन सामग्री निवडणं फार गरजेचं आहे। त्यामध्ये धारदार कैची म्हणजे सिकॅटर, त्याचबरोबर कीड रोग लागू नये यासाठी बोर्डो पेस्ट आणि सुरक्षिततेसाठी हँड ग्लोव्ज असणं फार गरजेचं आहे। छाटणी करताना वेळ ही फार महत्त्वाची आहे। सुरुवातीची छाटणी आपण पावसाळ्यानंतर म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये करू शकतो। त्याचबरोबर हिवाळ्यानंतर फेब्रुवारी मार्च मध्ये सुद्धा छाटणी करू शकतो। छाटणी करताना एक काळजी घ्यायची आहे, उन्हाळ्यात छाटणी करायची नाही, कारण जास्त उन्हामुळे छाटणी केल्यावर झाडावर ताण येऊ शकतो। ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। चला तर बघूया छाटणी कशी करायची ते। झाडाला योग्य आकार देण्यासाठी रोपाची योग्य वेळेत छाटणी करणं फार गरजेचं आहे। आपण ज्या वेळेस पावसाळ्यात रोपाची लागवड करतो त्यानंतर पुढे 3-4 महिन्यात म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये रोपाची पहिली छाटणी करू शकतो। त्यामध्ये सुरुवातीला आपल्या झाडाचा शेंडा आहे तो कट करायचा आहे। तो कट करताना तिरका कट करायचा आहे, कारण त्याच्यावर पावसाचे पाणी थांबू नये। पावसाचे पाणी थांबले तर त्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्याचबरोबर खाली जर खोडाला कोणत्या फांद्या वाढल्या असतील किंवा रोगग्रस्त पाने असतील ते सुद्धा काढून टाकायचे आहेत। हे केल्यानंतर पुढील 1 महिन्याभरात किंवा 15-20 दिवसात त्याला खूप साऱ्या नवीन फुटवा येईल। त्याच्यामधील चांगल्या 4 फांद्या ज्या चारही दिशेला 4 असतील अशा ठेवायच्या आणि इतर फांद्यांची विरळणी करायची। हे केल्यानंतर त्या 4 फांद्या चांगल्या वाढतील आणि आपल्या झाडाला एक चांगला आकार येईल। अशा पद्धतीने शेंडा कट केल्यावर आपल्या 4 फांद्या वाढतील। त्या 4 फांद्या सुद्धा फेब्रुवारी मार्च मध्ये शेंडा कट करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून एका खोडाच्या 4 फांद्या होतील, 4 फांद्याच्या 16 फांद्या होतील आणि 16च्या 64 फांद्या होतील। अशा पद्धतीने आपल्याला आपल्या झाडाची छाटणी करायची आहे। अशी छाटणी केल्यावर झाडात सूर्यप्रकाश योग्य प्रमाणात येईल, आपलं उत्पादन चांगलं येईल। पण छाटणी करताना एका गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे। ज्यावेळेस आपण छाटणी करतो त्यावेळेस ती जखम ओली असते, त्याच्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो। त्याच्यावर बोर्डो पेस्ट लावणं गरजेचं आहे आणि बोर्डो पेस्ट लावायला विसरायचं नाही। अशा पद्धतीने जर छाटणी केली तर आपलं उत्पादन भरघोस येईलच, त्याचबरोबर आपले झाडं सुद्धा निरोगी राहतील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती नक्कीच सांगा आणि काही अडचण असेल तर सेट्रीजच्या टीम बरोबर नक्की संपर्क करा। धन्यवाद।